तर पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांतला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेला आहे। दरम्यान या सर्व प्रकरणात नेमका काय युक्तिवाद झाला या संदर्भात आरोपी वेदांतचे वकील प्रशांत पाटलांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी 12 वाजल्यापासून सुनावणी सुरू होती। कोर्टात नेमके दोन्ही बाजूचे युक्तिवाद काय काय झाले आणि शेवटी निर्णय काय झालेला आहे। आज 12 वाजल्यापासून ही सुनावणी चालू होती ज्युनियर जस्टिस बोर्ड समोर। 19/5/2024 ची जी ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये माननीय कोर्टाने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला जी बेल दिली होती त्या बेलला मॉडिफाय करण्यासाठी रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल झाला होता। आज दोन्ही बाजूंचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर ऑनरेबल कोर्टाने डायरेक्शन्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला 5 जून 2024 पर्यंत एका रिहॅब होममध्ये डिटेन केलं जावं। पोलिसांनी एक सेपरेट ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी अशी रिक्वेस्ट केली होती की ज्युनाईल जी व्यक्ती म्हणजे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ जी व्यक्ती आहे CCL या व्यक्तीला एक ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जावं। त्या ॲप्लिकेशनचं जी प्रोसिजर आहे ऐकण्यासाठी त्याला कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात। प्रोव्हिजन अशी आहे की कुठल्याही व्यक्तीला जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याला अटक झाल्यानंतर 30 दिवसामध्ये चार्जशीट फाईल होते। त्याच्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये ठेवणं मॅन्डेटरी नसतं, तो रिलीज पण केला जाऊ शकतो। 2 महिन्यासाठी त्याचा जो कंडक्ट आहे समाजामध्ये तो कंडक्ट त्याचे रिपोर्ट्स कंप्लायंट रिपोर्ट ज्युनियर जस्टिस बोर्ड समोर येतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आर्ग्युमेंट होतं की याला मायनर म्हणून ट्रीट करायचं का ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।